नमस्कार, काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत असा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 1 कप कोरडा साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता। इथे आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे। साबुदाणा पण या ताटामध्ये काढून घेऊयात। भिजल्यानंतर साधारण हा साबुदाणा 2 कप भरतो। इथे आपल्याला हा साबुदाणा असा मोकळा हवा आहे। साबुदाण्यामध्ये जर पाणी जास्त झालं तर तेलामध्ये वडे फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे साबुदाणा भिजत घालताना पाण्याचं प्रमाण अगदी योग्य घाला। याच्यामध्ये आपण पाऊण कप उकडलेला बटाटा घालणार आहोत। बटाटा मोजण्यासाठी मी थोडासा कुस्करून घेतलेला आहे, जास्तही बारीक केलेला नाही। यामध्ये आपण 2 हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत। जर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर खात असाल उपवासाला तर तुम्ही ते घालू शकता। अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घालत आहे। शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडंसं मोठंच ठेवायचं आहे। 1 चमचा लाल तिखट घालत आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मळताना आपल्याला साबुदाणा थोडासा कुस्करून घ्यायचा आहे आणि बटाटाही व्यवस्थित कुस्करून घ्यायचा आहे। छान असं हे पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे। पीठ आपलं व्यवस्थित झालं की वडेही आपले छान होतात आणि तेलातही फुटले जात नाहीत। जेवढा आपल्याला हाताने हा साबुदाणा कुस्करून घेता येईल तेवढा हा कुस्करून घ्यायचा। छान असं एकजीव आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे। तुम्ही ते बघू शकता, मी असं हे पीठ आपलं तयार करून घेतलेलं आहे। याचे आता आपण वडे तयार करायला घेऊयात। वडे आपल्याला जास्तही मोठे नाही बनवायचे आणि जास्तही छोटे नाही बनवायचे, मीडियम साईजचे इथे मी वडे बनवून घेत आहे। अशा पद्धतीने गोळा घेऊन दोन्ही हाताच्या मध्ये थापून आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, मी जास्तही जाड ठेवलेला नाही आणि जास्तही पातळ बनवलेला नाही, असा मीडियम साईजचा आपल्याला वडा बनवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व वडे इथे बनवून घेऊयात। तुम्ही ते बघा, मी अजून एक बनवून दाखवते तुम्हाला। वडा जर जास्त जाड झाला तर तो आतून तळला जात नाही व्यवस्थित आणि तो फुटण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यात वाफ तयार होते आणि तो फुटतो। त्यामुळे थोडासा मीडियम साईजचाच वडा आपल्याला इथे बनवायचा आहे। तेल मी ते गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेलही छान गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण हे वडे सोडून घेऊयात। तेलामध्ये जेवढे वडे बसतील तेवढे आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत। वडे सोडल्यानंतर लगेचच आपल्याला त्यांना हलवायचं नाही। थोडा वेळ त्यांना एक साईडून तळून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत। हे वडे आता आपण उलटून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला आलटून पालटून हे वडे छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। इथे आपले वडे छान असे तळले गेलेले आहेत। तुम्ही ते बघू शकता, कलरही छान आलेला आहे, एकदम मस्त झालेले आहेत। आता आपण हे वडे काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेणार आहोत। वडे तर आपले झालेले आहेत। आता आपण यासाठी लागणारी जी चटणी आहे ती बनवून घेऊयात। मी ते अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मी ते सोलून घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। इथे मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। यासाठी आपण एक फोडणी तयार करणार आहोत। ती फोडणी तयार करूयात। पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 चमचा जिरं घालत आहे याच्यामध्ये। जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तरच वापरा, नाहीतर नाही वापरलं तरीही चालेल। याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे बारीक वाटून घेतले होते ते घालूयात आणि याला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। छान असं याला तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण पाणी घालूयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी मी इथे घालत आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला हे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। एक उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। 1 चमचा साखर घालत आहे, म्हणजे आपली थोडीशी गोड तिखट चटणी तयार होईल। आणि हे परत एकदा आपल्याला छान अशी याची उकळी काढून घ्यायची आहे। आणि इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि साबुदाणा वडाही तयार झालेला आहे। एकदम मस्त आपले कुरकुरीत असे साबुदाणा वडे आणि चटणी दोन्ही तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।